नमस्कार मित्रांनो. बँकिंग सेक्टर असो की कोणतंही सेक्टर असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. तुम्ही कुठलाही रिझल्ट वगैरे पाहून घ्या, कुठलाही रिझल्ट पहा. जे आपण म्हणू शकतो की धरतीपासून म्हणा की आकाशापर्यंत म्हणा, सध्या सर्वत्र ठिकाणी महिला ज्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये अग्रेसर आहेत. आत्ताचीच गोष्ट तुम्हाला माहिती असणार आहे. मग ती नक्षलवाद्यांचा हल्ला असू द्या, का ती आकाशातल्या आपण म्हणतो ना की जरा अंतराळामध्ये जाण्याच्या गोष्टी असू द्या, महिला सर्व ठिकाणी अग्रेसर आहेत. सो याच अनुषंगानं आपल्या ज्या सभोवताली ज्या ताई असेल, आई असणारे ज्या महिला आहेत, आलं लक्षात की तर त्यांना एक जॉब सिक्युरिटी म्हणून बँका या कशा प्रेफरेबल आहेत. जर महिला असाल तुम्ही तर तुम्हाला बँकेमध्ये एक जॉब मिळणं किंवा ज्या बँकेमध्ये एखादा जॉब सिक्युअर करणं ही का गोष्ट महत्वाची, तर त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. मी गुलशन बेलदार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सो सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, बँकिंग मला असं वाटतं की सगळ्यांनी लहानपणापासून त्या गोष्टी पाहिल्या असणार आहेत. लहानपणापासून आपल्याला बँकेचं एक वेगळं आकर्षण असतं, लक्षात ठेवा. एक वेगळं आकर्षण आहे का, एक टापटीपपणा आहे, नीटनेटकापणा आहे, लक्षात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक वेळेचं नियोजन आहे, पगार आहे, सगळ्या गोष्टी वेळेवरती आहेत, एक डिग्निटी म्हणतो ना, प्रतिष्ठेचा एक जॉब आहे. अशा सगळ्या गोष्टींचं मिळून एक बँकेचा जॉब वगैरे असतो. आणि बँकेत जॉबला लागल्यानंतरचं जे स्टेटस आहे, जर तुम्हाला एखाद्याने विचारलं की बाबा काय काम करतो, आणि ज्यावेळेला तुम्ही त्याला रिप्लाय देतात की हा मी SBI मध्ये आहे, स्टेट बँकेमध्ये आहे, बँकेमध्ये मॅनेजर आहे, क्लर्क आहे, तर तो एक मुद्दा हा फार महत्वाचा आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये डायव्हर्स अपॉर्च्युनिटी आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये मिळतात. आता भरपूर वेळेला घटना अशा घडतात की भरपूर साऱ्या मुली असतील, काही महिला असणारे की एज्युकेशन झालं, लक्षात, शिक्षण झाल्याच्या नंतर काहींचे लग्न वगैरे होतात, लक्षात. त्याच्यामध्ये पण दोन गट आहेत. एक गट असा आहे की ज्यांनी त्यांचे जे स्वप्न आहेत किंवा त्यांना जे काही फील्डमध्ये काम करायचं होतं त्यांनी त्या अनुषंगाने काम केलं. काही काही अशा महिला आहेत की ज्यांना त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार कधी जॉबच व्यवस्थित नाही मिळाला. टॅलेंट आहे मात्र त्या गोष्टींसाठी त्या कधीच गेलेले नाहीत, लक्षात ठेवा. सो याच गोष्टींचा विचार करून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की बँकांमध्ये महिलांना जॉब हा कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकतो आणि ही कशी एक संधी म्हणून तुम्ही पाहू शकतात. सो याच्यावरती ज्यावेळेला आपण विचार करू ना, तर मी काही पॉइंट्स काढून ठेवलेले आहेत. या पॉइंट्सच्या आधारावर आपण बारीक बारीक गोष्टींवरती जरा चर्चा करू. बघा, भरपूर वेळेला काय असतं ना, तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये काम करतात हे खूप जास्त मॅटर करत असतं. तुम्ही कारण आपण म्हणतो ना की जरी तुम्हाला पगार खूप चांगला असला मात्र तुम्हाला त्याच्यावरती वर्कलोड आहे का, वर्क प्रेशर आहे का, वातावरण तसं आहे का, लक्षात, संरक्षित सिक्युअर तुम्हाला वातावरण मिळते का, या सगळ्या गोष्टी पाहून समोरचा विचार करत असतो, लक्षात ठेवा, जॉब घ्यायचा की नाही घ्यायचा. सो या अनुषंगानं मला असं वाटतं की बँकांचा जो जॉब आहे बँकेमधला हा खूप छान आहे, खूप सिक्युअर आहे आणि खूप अतिशय उत्तम असा जॉब आहे. सो या संबंधित आपण जर सगळ्यात कधी पाहायला गेलो, सो बारीक बारीक गोष्टींवरती आपण चर्चा वगैरे करूया. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असणार आहे, लक्षात, तुम्ही BA, BCom, BSc केलं असणार आहे, फार्मसी, मेडिकल किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामधून असा तर प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्ती ज्या महिला आहेत तर त्या बँकेमध्ये जॉब घेऊ शकतात. बँकेमध्ये जॉब घेण्यासाठी तुम्हाला काही परीक्षा देणं गरजेचं आहे. याच आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही कधी पाहिलं तर बँकांमध्ये बँकांची सिस्टीम काय असते, परीक्षेचा स्वरूप कसं असतं, परीक्षेचा फ्लो कसा असतो, सिलेबस काय आहे, सर्व गोष्टी ऑलरेडी याच्यामध्ये आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जास्त हा व्हिडिओ मोठा न करता मुद्द्यांवरती बोलणार आहे. जर तुम्हाला बँकांच्या प्रत्येक गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या लिस्टमध्ये मल्टिपल आपले व्हिडिओ आहेत, तुम्ही ते पाहून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची कल्पना येऊ शकते. आता सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम करतात ना, तर पहिली गोष्ट फार महत्वाची, एक म्हटलं म्हणजे जॉब सिक्युरिटी. लक्षात, सगळ्यात महत्वाचा एक प्रकारे जॉब सिक्युरिटी. एकदा का तुमचं बँकेमध्ये पदार्पण झालं, तुम्ही कोणत्याही लेवलला जा, तुम्ही प्रोबेशनरी लेवल पासून तर तुम्ही हायर लेवल पर्यंत कुठेही चालले जा, एक जॉब सिक्युरिटी जी आहे तर ती बँकांमध्ये नेहमी मिळते, लक्षात ठेवा. कारण का, बँकांमध्ये तुम्हाला माहिती असणार आहे तर एक संरक्षित असं वातावरण तयार झालेलं असतं, संरक्षित असं वातावरण आहे. आणि बँकांमध्ये तुम्हाला वरच्या अपग्रेड लेव्हलला प्रमोटेड होणं हे खूप जास्त सोपं आणि सरळ असतं, लक्षात. सो मला असं वाटतं की जॉब सिक्युरिटी म्हणून तुम्ही बँकेकडे पाहिला, बँकांच्या जॉबकडे पाहिला, बिलकुल हरकत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे करिअर प्रोग्रेशन. करिअर प्रोग्रेशनचा अर्थ असा आहे की त्या बँकांमध्ये तुम्हाला मिळणारं जे
आपण म्हणतो ना की प्रोग्रेस जी आहे, जी प्रगती आहे, जे प्रमोशन आहे, तर ते खूप चांगल्या स्वरूपाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती की बँकांचा जॉब हा टाइम टू टाइम आहे. म्हणजे बँकांमध्ये दोन गट आहेत, समजा पुरुष आणि महिला असेल. एक वेळ पुरुषांना थोडंसं संध्याकाळी थांबणं गरजेचं आहे, मात्र महिलांना टाइम टू टाइम येणं आणि टाइम टू टाइम जाणं हा बंधनकारक नियम जो आहे तो सरकारने स्वतःहून लावलेला आहे. त्याच्यामुळे या आधारावरती तुम्ही तुमच्या आयुष्याला वर्क बॅलन्स करून सगळ्या गोष्टी त्या चौकटीमध्ये आखू शकताय. आलं लक्षात? जसं मी आता म्हटलं तुम्हाला की वर्क लाईफ बॅलन्स, कारण तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा ज्या बँक असतात त्यांचा ओपनिंग टायमिंग जो आहे तो मिनिमम 10, 10:30 किंवा 11 असतो. वर्किंग टाइम 10, 10:30, 11 असतो. आणि प्रत्येक जी बँक आहे, प्रत्येक बँक जी आहे, बऱ्यापैकी मल्टिपल बँक अबाव 90% ज्या बँक्स आहेत, ज्या सरकारी बँक आहेत, आलं लक्षात, तर यांचा जो क्लोजिंग टायमिंग आहे हा बऱ्यापैकी 5, 5:30च्या दरम्यानचा आहे. तर तुम्ही विचार करा की 10 ते 5 पर्यंतचा जर आपण टायमिंग जर कधी इमॅजिन केला, तर याच वेळेमध्ये तुम्हाला जॉब आहे. याच्या व्यतिरिक्त ना लवकर यायचंय ना याच्या व्यतिरिक्त जरा उशिरा जायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी 10 वाजेच्या आधीचा टायमिंग आणि संध्याकाळी 5 वाजेचा टायमिंग, हे झालं तुमचं प्रोफेशन, वर्क प्रोफेशन झालं. आणि हे झालं तुमचं रेग्युलर लाईफ झालं. लक्षात ठेवा, हे झालं तुमचं सोशल लाईफ. तुम्ही दोघांना बॅलन्स करू शकता, सकाळी 10 वाजेच्या आधीचा वेळ आणि संध्याकाळी 5 वाजेच्या नंतरचा वेळ. म्हणजे याचा अर्थ असा, याच्यामध्ये शिफ्ट हा प्रकार सुद्धा नाही की तुमची दुपारची शिफ्ट आहे, संध्याकाळची शिफ्ट आहे. तुम्हाला माहिती असेल तर काही काही एमएनसी मध्ये तुमच्याच मैत्रिणी, तुमच्याच ओळखीचे काही सदस्य असे असणार आहेत की जे शिफ्ट मध्ये काम करत असतात. जे कशामध्ये काम करतायत? शिफ्ट मध्ये काम करतात. सो तुम्हाला ते करण्याची गरज नाही. आलं लक्षात? एकच शिफ्ट राहणारे 10 ते 5चा जॉब आहे की ज्यांच्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाचं स्वरूप आणि तुमचं जे रेग्युलर वैयक्तिक आयुष्य आहे तर तुम्ही दोघांना बॅलन्स करू शकतात. इतका सुंदर हा बँकेचा जॉब असतो. सोशल स्टेटस आणि रिस्पेक्ट हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही कुठल्याही लग्नात जा, तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा, ज्या वेळेला समोरच्यांना कळणार की हा तुम्ही बँकेमध्ये जॉबला आहात, तर स्वतःहून तुम्हाला माहिती आहे आपला भाग कसा असतो की स्वतःहून 4 लोक तुमच्याकडे त्यांच्या संबंधितले काही प्रश्न घेऊन येत असतात. म्हणजे तुमच्या त्या जॉबकडे एका रिस्पेक्टनं पाहिला जातो, असा हा जॉब आहे बँकेतला. म्हणजे माझं तर नेहमीच एक वाक्य आहे की पूर्ण जिल्ह्यात जरी लाईट नसली, पूर्ण तालुक्यात, पूर्ण एरियामध्ये लाईट जरी नसली, तरी भर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात थंड हवेचं जर कधी कुठलं ठिकाण असणार आहे तर ते म्हणजे बँक. कूलर असतील, हाताखाली तुमच्या शिपाई आहे, वेळेवरती चहा आहे, वेळेवरती ओपनिंग, वेळेवरती जेवण आहे आणि तुम्हाला त्याच्यातून मिळणाऱ्या प्रचंड सुविधा खूप जास्त आहेत. प्रत्येक गोष्टींसाठी तुम्हाला सुविधा आहे, प्रत्येक गोष्टींसाठी. लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की जेवढे कॅलेंडरमध्ये लाल तारखा आहेत, प्रत्येक लाल तारखेसाठी बँकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना सुट्टी हा प्रकार असतो. प्रत्येक हाफ डे नावाचा प्रकार आहे, कुठेतरी तिसरा दुसरा शनिवार आला, सेकंड अँड फोर्थ आला, लाल तारखा आल्या. सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं जर आपण महिन्याच्या जर कधी कॅल्क्युलेट जर कधी केला दिवस, तर तुम्हाला फार मला असं वाटतं की हार्डली 22 ते 23 दिवस फक्त पूर्ण महिन्यातून बँकेचा कर्मचारी हा काम करत असतो. लक्षात ठेवा, 22-23, कारण 4 तर तुमचे रविवार झालेत. काही काही महिन्यांमध्ये 5 रविवार सुद्धा येतात. लकीली बरं का, असतात 4च आठवडे, 4च आहेत, मात्र लकीली 5 रविवार वगैरे येतात. मी असं जर कधी कॅल्क्युलेशन केलं तर मला असं वाटतं की जवळपास 20, 22, 23 दिवस तुम्हाला काम करून तुम्हाला तेवढाच पगार मिळतो. खूप चांगल्या पगाराची नोकरी आहे. त्याच्यानंतर डायव्हर्स अपॉर्च्युनिटी. डायव्हर्स अपॉर्च्युनिटी या शब्दाचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की या टायमाच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या सर्वच्या सर्व छंद जोपासू शकतात. या वेळेच्या व्यतिरिक्त तुम्ही सर्वच्या सर्व तुमचे छंद जोपासू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता. लक्षात ठेवा. ओके. हा, सो त्याच्यामधून तुम्हाला प्रचंड असे आपण म्हणू शकतो की संधी खूप जास्त आहे. अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्या प्रचंड जास्त आहेत. हा सेक्शन आहे तुमचा स्पेशली डायव्हर्स अपॉर्च्युनिटीचा. त्याच्यानंतर आहे सॅलरी. सॅलरीचं जे इन्क्रीमेंट आहे तर ते बँकांपेक्षा जास्त कुणालाच माहिती नसेल की बँकांमध्ये नियमित वेळेला तुमच्या कामाला अधोरेखित अशी तुमची प्रमोटेड सॅलरी खूप चांगल्या प्रमाणामध्ये बँकेतल्या कर्मचाऱ्यांना मिळत राहते. क्लिअर आहे बिलकुल. सो सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. त्याच्यानंतर पोस्ट स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटीचा अर्थ स्थिरता जबरदस्त आहे. एकदा का तुम्ही बँकेमध्ये जॉबला जॉईन झालात तर परमनंट तुम्हाला याच्यामध्ये स्थिरता मिळत राहते, पूर्ण स्थिरता आहे. या मुद्द्यांच्या नंतर अजून बरेच मुद्दे बरं का ज्यांच्यावरती आपल्याला बोलायचं. हे झाले पोस्ट स्टॅबिलिटी. नंतर आहे चॅलेंजिंग अँड डायनॅमिक एन्व्हायरमेंट. आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते जरा चॅलेंजिंग आहे. मल्टिपल लोकांना तुम्हाला तोंड द्यावं लागतंय, मल्टिपल लोकांशी आपलं कम्युनिकेशन असतं, त्यांना समजावून सांगणं आहे. सो या गोष्टींमुळे तुमच्यामध्ये जी एक ताकद असते ना, जी एक तुमच्यातली जी गुणशैली आहे, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला एक आवाका देता येतो. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला बेनिफिट राहतोय. लक्षात ठेवा, तुमचं स्किल तुम्हाला दाखवता येते. याचा अर्थ आपण म्हणतो की डायरेक्ट तुम्ही सोशली कनेक्ट वगैरे होतात,
असा आहे हा सगळ्यात महत्वाचा बँकेचा जॉब. आता मी जर स्पेशली जर कधी महिलांबद्दल बोलायचं झालं, स्पेशली महिलांबद्दल, तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असू द्या की महिलांना सुट्ट्यांसाठी भरपूर सारे GR आहेत, भरपूर साऱ्या अटी शर्ती आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की महिलांना मॅटर्निटी लिव्ह आहे, 12 महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह आहे, ती सुद्धा विथ पेड लिव्ह. लक्षात, म्हणजे जेवढे दिवस तुम्ही मॅटर्निटी लिव्ह वरती आहात तर तेवढे दिवस तुमचा पगार जो आहे 1 रुपयाही न कापता हा सुरू आहे. त्याच्यानंतर बाकीच्या लिव्ह आहेत, लक्षात, इमर्जन्सी लिव्ह असतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बँक जॉईन कधी केली आणि जर तुम्ही प्रोबेशनरी पिरियडमध्ये असाल आणि जर तुमची मॅटर्निटीचा जी डेट असणार आहे जर ती प्रोबेशनरी टाइमामधली असेल तर तुमचा जो भविष्यातला प्रोबेशनरी टायमिंग आहे तर तो वाढवून सुद्धा मिळतो आणि तेवढ्या काळासाठी तुम्हाला पेमेंट सुद्धा मिळत असतो. हे जरा लक्षात ठेवा. तो अशा बऱ्याचशा गोष्टींचा विचार जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्ही 100% बँकेच्या जॉबसाठी करू शकाल. आता भरपूर महिलांचं असं म्हणणं असेल की सर मान्य आहे सगळं, मात्र मी बँकेची तयारी कशी करायची. मी तुम्हाला आधी हेच सांगतो, यासाठी याच्या आधीचे जितकेही व्हिडिओज आहेत बँकांशी रिलेटेड तर आपले ते सर्वच्या सर्व बघा. तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, काही काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल, काही गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन पाठवा. तुम्ही त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते लिहून पाठवा. त्या संदर्भामध्ये नक्कीच आपण चर्चा करूया. लक्षात. सो ही माहिती जी आहे ही जर तुमच्यापर्यंत पोहोचली असणार आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या अशा बऱ्याचशा महिलांना ही माहिती तुम्ही स्वतः पोहोचवून त्यांना प्रोत्साहित करू शकतात मित्रांनो. लक्षात, असं आहे. ठीक आहे. सो अशाच माहितीसाठी सतत भेटत राहा. जर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन त्या गोष्टी एकदम त्वरित तुम्ही त्या गोष्टी वगैरे करा. ठीक आहे. सो याच पद्धतीनं अशाच व्हिडिओसाठी आपण सतत भेटत राहू. तोपर्यंत थँक्यू.